नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या वर्गाचा सामान्य विज्ञान अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। पहिला धडा आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। यामध्ये पहिल्याच पेजवर आपल्याला आर्यच विटाकर यांची पंचसृष्टी, त्याचबरोबर पंचसृष्टीचं वर्गीकरण हे सुद्धा सांगितलेलं आहे। इतिहासात डोकावताना या सत्रामध्ये त्यांनी इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिन्नियस यांनी जीवनसृष्टीचा 2 सृष्टीत विभागले व वनस्पती व प्राणी असे ते 2 विभाग होते असं सांगितले। त्याचबरोबर 1866 साली हेकल यांनी 3 सृष्टीची कल्पना मांडली, जसं की प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी। त्यानंतर इसवी सन 1925 मध्ये चार्टल यांनी पुन्हा सजीवांचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले, पण त्यांनी दृश्यकेंद्रकीय आणि अधिकेंद्रकीय अशा वर्गात वर्गीकरण केले। त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड आले आणि त्यांनी 4 सृष्टीमध्ये आपल्या जीवनसृष्टीची विभागणी केली, ज्यामध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो। आणि त्यानंतर आर्यच विटाकर यांनी पंचसृष्टीचा शोध लावला। यावर आयोग आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतं। त्याचबरोबर सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली, तर ते आहेत लिनियस, कोरलस लिनियस यांनी। यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो। आर्यच विटाकर, ज्यांचं नाव रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 1920 ते 1980 हे अमेरिकी परिस्थिती तज्ञ म्हणजे इकॉलॉजिस्ट होऊन गेले। त्यांनी इसवी सन 1969 मध्ये सजीवांचे 5 वर्गात विभागणी केली। जसं मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, आर्यच विटाकर यांनी पंचसृष्टीचा शोध लावला। विटाकर यांनी कोणते निकष मांडले? मग त्यांनी सांगितलं कॉम्प्लेक्स ऑफ सेल्स स्ट्रक्चर म्हणजे पेशीची जटिलता, ज्यामध्ये अधिकेंद्रकीय आणि दृश्यकेंद्रकीय असा विभाग केला। त्यानंतर सजीवांचे प्रकार, जसं की ऑर्गन्सवर म्हणजे जे काही एकपेशीय असतात आणि बहुपेशीय असतात यावर दुसरा निकष लावला। तिसरा निकष लावला पोषणाचे प्रकार, मोड ऑफ न्यूट्रिशन्स, जसं की स्वयंपोषी असतात काही वनस्पती आणि काही वनस्पती परपोषी असतात त्यानुसार। त्यानंतर जीवन पद्धती, लाईफस्टाईल, जसं की वनस्पती उत्पादक असतात, भक्षक प्राणी असतात, कीटक विघटन करत असतात, याप्रमाणे सुद्धा त्यांनी एक निकष लावला। त्यानंतर वर्गानुसार वांशिक संबंध यानुसार सुद्धा त्यांनी निकष लावून पंचसृष्टी तयार केली। त्यामध्ये सजीवाचं हे स्ट्रक्चर जे दाखवलंय, अधिकेंद्रकीमध्ये एकपेशी येतात, त्याच्यामध्ये मोनेरा येतो, दृश्यकेंद्रकीयमध्ये एकपेशीय तसेच बहुपेशीय येते आणि एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा येते, एकपेशीयमध्ये मोनेरा, त्याचबरोबर प्रोटिस्टा, बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी असे 3 वर्ग येतात। म्हणजे आपल्याला पंचसृष्टी कुठली लक्षात ठेवायची? मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी। कवकामध्ये पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करू शकणारे हे कवकामध्ये टाकलेले आहेत। वनस्पती पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे हे वनस्पतीमध्ये विभागणी केली आणि प्राण्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे असं विभाजन केलेलं आहे। आता आपल्याला दुसऱ्या पेजवर त्यांनी मोनेरा सृष्टी, त्याचबरोबर प्रोटिस्टा आणि कवके म्हणजे फंगी या 3 वर्गाचं वर्गीकरण सांगितले, ज्यामध्ये
मोनेराची लक्षणे आहेत. हे सर्व सजीव एकपेशीय असतात. त्याचबरोबर स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. हे अधिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसणारे असतात. मग यामध्ये कुठले कुठले जीवाणू येतात तर सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलस जीवाणू. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूला व नीलहरित शैवालांचा समावेश होत असतो. त्यानंतर प्रोटिस्टा. प्रोटिस्टाची लक्षणे आहेत. सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. त्याचबरोबर प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा काशभिका असतात. स्वयंपोषी जसं की युग्लिना, फॅक्लोस पेशी हरितलवके असतात. परपोषी मध्ये अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम इत्यादी प्रोटिस्टामध्ये समावेश होते. त्यानंतर फंगी म्हणजेच कवके. फंगीचे लक्षण आहेत. कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो. बहुसंख्य कवके वृत्तोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय. कवकाची पेशीभित्तिका डॅश या जटिल शर्करेपासून बनलेली आहे तर ती आहे कायटिन. काही कवके तंतुरूप असून आतील पेशीद्रव्य असंख्य केंद्रके असतात. आणि कवक म्हणजे किण्व जे की बेकर ईस्ट म्हणून वापरलं जातं, बुरशी, त्याचबरोबर पेनिसिलिन आणि भूछत्रे ज्याला आपण मशरूम म्हणून खातो. विटाकर्यांच्या वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर्यांच्या पंचश्रेष्ठी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे मात्र खरं आहे. यानंतर सजीवांचं वर्गीकरण. आता सजीवांचं वर्गीकरण अधिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी अशा दोन विभागात होतं. अधिकेंद्रकीमध्ये जीवाणू येतात तर दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल येतात. सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाण लक्षात ठेवायचं. 1 meter is equal to 10⁶ micrometer or 10⁹ nanometer. आता प्राण्यांमध्ये जीवाणूचा आकार हा एकच पेशी व स्वतंत्र सजीव म्हणून लागतो. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. आणि त्याचबरोबर जीवाणू पेशी ह्या अधिकेंद्रकीय असते. त्याचबरोबर पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका नसते आणि प्रजनन बहुधा द्विखंडी बहुनाने म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन केलं जातं. अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 20 मिनिटात ते संख्येने दुप्पट होऊ शकतात जर त्यांची अनुकूल परिस्थिती असेल तर. त्यानंतर आदिजीव म्हणजेच प्रोटोझोआ. प्रोटोझोआ हा प्रजनन द्विखंडन पद्धतीनं करतं. त्याचबरोबर प्रोटोझोआच्या पेशीरचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. त्याचबरोबर ते दृश्यकेंद्रकीय पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत. माती, गोड पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात सुद्धा व रोगास कारणीभूत ठरतात. सजीवातील कवके ज्यांचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका असतो ते कुजणाऱ्या पदार्थावर, वनस्पतीवर, प्राण्यांच्या शरीरावर व कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. त्यांची दृश्यकेंद्रकीय एकपेशीय सजीव म्हणून ओळख असते. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांना दिसतात. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्नशोषण करतात. प्रजनन लैंगिक पद्धतीने किंवा द्विखंड व मुकुलायन अशा
अलैंगिक अशा अनेक पद्धतीनं करत असतात. उदाहरणार्थ आळंबी, ज्याला आपण मशरूम म्हणतो, आणि ईस्ट. त्यानंतर शेवाल किंवा अलगी यांचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका असतो, जे पाण्यात आढळतात, आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्याचबरोबर ते दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव असतात, ज्याच्यामध्ये हरितलवके प्रेझेंट असतात, त्यामुळे ते स्वयंपोषी असतात. शेवालाच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शेवाल बहुपेशीय आहेत व नुसत्या डोळ्याने पाहता येतं. आणि पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करतात, जसं की कोलोरो. त्यानंतर विषाणू म्हणजेच व्हायरस, ज्यांचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका असतो. विषाणूचा सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमेरेषेत आहेत असं म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सजीवशास्त्रातच केला जातो, ज्याला मायक्रोबायोलॉजी असं म्हणून संबोधलं जातं. स्वतंत्र कणाच्या स्वरूपात आढळतात. विषाणू हे DNA व RNA पासून बनलेल्या लांबलचक रेणूपासून बनतात व त्यांना प्रथिनाचे आवरण असते. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजेच जसं की मी सांगितल्याप्रमाणे 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉनच्या सूक्ष्मदर्शकाखालीच ते दिसू शकतात. विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. आता याच चॅप्टरमध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये त्यांनी मानव पोलिओ विषाणू, त्याचबरोबर HIV विषाणू इत्यादी सांगितलेले आहेत. आणि गुरे पोकॉन विषाणू, त्याचबरोबर वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, तंबाखू मायकोझाईक विषाणू, त्याचबरोबर जीवाणू बॅक्टेरिओफाज हे विषाणू जीवनावर किंवा जीवाणूवर हल्ला करतात असं सांगितलेलं आहे. हा झाला आता आपला पहिला धडा इयत्ता 8वीचा. यानंतरचा धडा दुसरा असेल आणि हा धडा खूप महत्त्वाचा आहे. याचा एक लाईन ना लाईन आपल्यासाठी प्रश्न तयार करू शकते. आरोग्याची एक व्याख्या आहे, ज्याला रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. आणि रोगाची सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे त्यांनी. शरीरात क्रियात्मक किंवा मानसिक क्रियात्मक शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. प्रत्येक रोग विशिष्ट लक्षणे असतात. आता रोगाचे प्रकार पडतात जसं की कालावधीनुसार आणि कारणानुसार. आता कालावधीनुसार म्हणलं तर दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग असे 2 प्रकार पडत असतात. आणि कारणानुसार म्हणलं तर अनुवंशिक रोग, त्याचबरोबर अपजिर्जित रोग म्हणजेच संसर्गजन्य रोग किंवा असंसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य रोगामध्ये सर्दी आहे, फ्लू आहे, डेंग्यू आहे. आणि असंसर्गजन्य रोगामध्ये मधुमेह आहे, हृदयविकार आहे. हे झाले रोगाचे प्रकार आणि त्याची कारणं किंवा कालावधीनुसार त्याचे वर्गीकरण. यानंतर संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग, ज्याचे कारण, संक्रमणाचा माध्यम आणि लक्षणे आणि त्यावर काय उपचार आहे, हे एका तक्त्यातून आपल्याला या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. तर पहिला आहे क्षयरोग किंवा त्यालाच ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात, म्हणजेच क्षय किंवा TB. आता भारत 2026मध्ये TB मुक्त देश करणार आहे, हे भारताचं एक उद्दिष्ट आहे. मग क्षयरोग किंवा TB कशामुळं होतो, तर जीवाणूमुळं होतो. तर कुठला जीवाणू आहे, तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा
जीवाणूचं नाव आहे. आता आपल्याला यावर प्रश्न, टी बीवर कुठली लस आहे किंवा टी बीला कुठला उपचार आहे किंवा टी बीचा कुठला जीवाणू आहे असे प्रश्न विचारले जातात. मग यानंतरच्या भागामध्ये ते संक्रमणाचं माध्यम किंवा लक्षणं हा लाईन वाईज प्रश्न विचारू शकतात, तर ते आपण पाहून घेऊत. आता टी बीचं संक्रमणाचं माध्यम आहे रोगाच्या थुंकीतून हवेमार्फत रोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ असल्यामुळं रोगाच्या वस्तू वापरल्यामुळं क्षयरोग किंवा टी बी होत असतो. त्याचे लक्षणे काय आहे? दीर्घकालीन खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे आणि श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत त्रास होणं. उपचार काय आहे त्याला? तर BCG ही लस आहे जी टोचून घ्यावी लागते आणि नियमित औषध घ्यावे लागते आणि डॉट्स नावाचं एक उपचार आहे जो नियमित घ्यावा लागतो. त्यानंतरचा रोग आहे कावीळ. हा रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो, ज्याचं नाव हेपॅटायटिस A, B, C, D आणि E इतके विषाणू आहेत आणि याचं संक्रमणाचं माध्यम आहे पाणी आणि रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि रक्तप्रदान. याचे लक्षणे आहेत भूक मंदावणे, दीर्घ किंवा जास्त पिवळा लघवी येणे, थकवा येणे, मळमळ लागणे, उलटी आणि राखाडी कलरची विष्ठा होणे. याच्यावर उपचार आहेत पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहच वापरावे आणि हात साबणाने स्वच्छ धुवावेत. त्यानंतरचा रोग आहे अतिस्वार किंवा हगवण किंवा त्याला लूज मोशन असं म्हणतो किंवा त्यालाच आपण डायरियासुद्धा म्हणत असतो. हा रोग जीवाणू आणि विषाणू या दोन्ही गोष्टींना होतो. यानंतरच्या पेजवर आता डेंगू या रोगाबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर डेंगू हा साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढत असते. त्यापैकी एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग होतो. हा आजार फ्लेविव्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होतो. मग माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये हिवतापाचा प्रसार ॲनोफिलस डासाच्या मादीमुळे होतो, तर हातीरोगाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलस डास हा दूषित किंवा गटारामध्ये असल्या घाण पाण्यात त्यांचं वास्तव्य असतं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर स्वाईन फ्लूचं निदान असं एक आपल्याला तक्ता दिला आहे आणि ज्यामध्ये त्यांनी स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नुसता प्रयोगशाळेत तपासणी करून पाठवावी लागते. त्याचबरोबर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ज्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा NIV पुणे व राष्ट्रीय संचार रोग संस्था इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्युबरक्युलोसिस डिसीजेस ज्याचं नाव शॉर्ट फॉर्म आहे NICD दिल्ली येथे आहे, तेथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे स्वाईन फ्लूच्या बाबतीत. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये त्यांनी मार्च 2009 मध्ये मेक्सिको देशात आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू युब्युलस म्हणजेच H1N1 या विषाणूमुळे होतो. हा रोग डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला ह्या विषाणूची बाधा होते म्हणून सांगितले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असा आजार एड्स ज्याचं नाव आहे इक्विनो डिफेन्स सिंड्रोम. हा रोग HIV किंवा ह्यूमन इम्युनिटी व्हायरस या विषाणूमुळं मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती हळूहळू दुर्बल होते व विविध रोगांची लागण होते. वैद्यकीय प्रयोगशाळेत याची चाचणी किंवा निदान केल्यास एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्यामुळं नेमकं निदान करण्यासाठी ELISA म्हणजेच
ISA ही रक्ताची चाचणी केली जाते आणि त्यामुळे एड्सची लक्षणे व्यक्तिसापेक्ष असतात. आता नेहमी लक्षात ठेवा या गोष्टीमध्ये त्या एड्सनी आजारग्रस्त व्यक्तीबरोबर कसं वागायचं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितले की स्पर्श केल्याने किंवा सोबत जेवल्याने किंवा त्यांची काळजी घेतल्याने एड्स होत नाही, तर सर्वसामान्य व्यवहार करावा एड्स बाधित व्यक्तीबरोबर. यानंतरच्या पेजवर आपल्याला असंसर्गजन्य रोग हे दिलेले आहे, ज्यामध्ये कर्करोग म्हणजेच त्याला आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर झाल्यामुळे पेशीच्या अनियमित व असामान्य वाढीलाच कॅन्सर असं म्हणतात. किंवा कॅन्सरची लक्षणे आहेत दीर्घकालीन खोकला, आजार, घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, स्तनात गाठी निर्माण होणे आणि अकारण वजन घटणे या गोष्टी आपल्याला कर्करोग असल्याची लक्षणे दाखवतात. मग कर्करोगावरील आधुनिक निदान काय आहे किंवा उपचार पद्धती काय आहे, तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस म्हणजे CT स्कॅन, MRI स्कॅन आणि मायक्रोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर करण्यात येतो. तर उपचारामध्ये रसायनोपचार, किरणोपचार व शल्यचिकित्सा या प्रचलित पद्धतीबरोबरच रोबोटिक सर्जन आणि लॅप्रोस्कोपी सर्जन या अशा पद्धतीचा उपचार करण्यात येत असतो. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा याच्यामध्ये तक्त्यामध्ये आपल्याला सांगितले की आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. जसं की कर्करोगावर आधुनिक उपचाराबरोबरच शारीरिक व्यायाम केल्यास अधिक फायदा होतो. तंबाखूचं सेवन नाही करायचं किंवा धूम्रपान व्यसनामध्ये पडायचं नाही. त्यानंतर मधुमेह या आजाराबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. हा आजार स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणात नियंत्रण ठेवणे, त्याचबरोबर इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकारामुळे मधुमेह किंवा डायबिटीज होत असतो. मग याची कारणे काय आहेत, तर हा रोग अनुवंशिक तर आहेच, पण अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कटाक्ष अभाव आणि मानवी किंवा मानसिक ताण यामुळं हा रोग होत असतो. माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये त्यांनी सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेह रुग्ण आहेत, तर जगामध्ये मधुमेह सर्वाधिक रुग्ण भारतातच आढळतात असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हे नेहमी लक्षात ठेवा या सत्रामध्ये त्यांनी प्रत्येक रोगाला विशिष्ट असे वैज्ञानिक कारण असते. दैवी प्रकोप किंवा इतर व्यक्तीच्या मत्सरामुळे रोग होत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामुळं तुम्ही जादूटोणा, मंत्रतंत्र या गोष्टीपासून दूर राहावं असं सांगितलंय. यानंतर हार्ट अटॅक. सध्याला आपण पाहतो अचानक मृत्यू होतो आणि कशाने झाला असं विचारल्या असता आपल्याला कुणी पण सांगतं की त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असतो. तर मग ह्या हार्ट अटॅकची कारणं काय असतात, तर बिडी किंवा सिगारेट पिणे, मद्यपान करणे, मधुमेह, रक्तदाब किंवा लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता असणे, व्यायामाचा अभाव, सतत बैठक काम करणे, अनुवंशिकता, तणाव, रागिष्टपणा व चिंता या गोष्टी हृदयविकाराची कारणे असतात. त्यानंतर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवा या तक्त्यामध्ये त्यांनी सांगितले की पहिल्यांदा 108 क्रमांक रुग्णवाहिकेला फोन करा जर कोणाला हार्ट अटॅक आला तर, आणि रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे हे तपासून घ्या. त्यानंतर रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपून शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब द्या. या पद्धतीने कंप्रेस ओली लाईफ सपोर्ट मिळतो. यामध्ये 1 मिनिटाला 100 ते
120 दाब या गतीने किमान 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्या असं सांगितलेलं आहे. आता हृदय विकाराचं कुठल्या गोष्टी केल्या जातात तर अँजिओप्लास्टी केली जाते, बायपास सर्जरी केली असते, ओपन हार्ट सर्जरी केलेली असते, हृदय दुसरं बसवलं जातं त्याला हृदय प्रत्यारोपण असं म्हणतात, किंवा स्टेप्स टाकणं केलं जातं आणि स्पेस मेकर बसवून त्यांच्या हृदयाची कंट्रोल केलं जाते हार्टबीट. यानंतर रक्तदानाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. रक्तदानाचे 1 युनिट रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णांची गरज पूर्ण करू शकते. तसेच तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तबिंबिका एका वर्षात 4दा रक्तदान केल्यास 12 रुग्णाचे प्राण वाचवता येतात. त्यानंतर नेत्रदानाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. मृत्यूनंतर आपल्याला नेत्रदान करता येते, त्यामुळे अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकते. आणि साजरे करूया आरोग्य दिन विशेष या भागामध्ये किंवा या सत्रामध्ये त्यांनी 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन या दिनांचं नोंद सांगितलेली आहे. आणि माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये पंतप्रधान जनधन योजना जी की 1 जुलै 2015ला भारत सरकारने जाहीर केली, या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाच्या औषधी कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधी स्टोर्स सुरू करण्यात आलेले आहेत. आणि भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनरिक औषधाची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषध विकतात. औषधे अमेरिकेत 80% जेनरिक औषधाला वापर केला जातो, ज्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचवले जातात. आणि आपला देश मेडिकल फील्डमध्ये खूप चांगला आहे आणि वेगवेगळ्या आजाराचं निदान आपल्या देशात होत असतं. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काही नामांकित डॉक्टर आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जाऊनसुद्धा सर्जरी करत असतात. या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये वस्तू व गतीच्या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असं म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान राहते. त्यानंतर जडत्वाचे प्रकार आहेत. 3 प्रकार पडतात: विरामावस्थेतील जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. आता विरामावस्थेतील जडत्व म्हणजे काय आहे नेमकं, तर वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विरामावस्थेत बदल करू शकत नाही त्यास विरामावस्थेतील जडत्व म्हणजे काय, तर बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. त्यानंतर गतीचे जडत्व, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असं म्हणतात. याच्यामध्ये उदाहरण पाहायचं झालं तर आपला फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ तसाच फिरतो व बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. त्यानंतर दिशेचे जडत्व, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या दिशेने गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात. जसं की सरळ वाहन जात असतं, गतिमान असतं, तेव्हा अचानक वळण आल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यानंतर दाबाचं एकक किंवा युनिट ऑफ प्रेशर, बलाचं SI पद्धतीतील युनिट
हे न्यूटन आहे व क्षेत्रफळाचे एकक m² किंवा चौरस मीटर आहे व दाबाचे एकक न्यूटन /m² असे होईल. यालाच आपण पास्कल असं म्हणतो. हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार आहे, तर 1 बार = 10⁵ पास्कल. दाब ही अदिश राशी आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला या तक्त्यामध्ये एखादी वस्तू द्रावणात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगेल किंवा द्रवाच्या आत तरंगेल. हे कसे ठरतं? तर एक आहे प्लावक बल. वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते. त्यानंतर दुसरा आहे प्लावक बल. वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. आणि तिसरा आहे प्लावक बल. वस्तूच्या वजना एवढेच असेल तर वस्तू द्रावणामध्ये तरंगते. आता हे सर्व झाले असंतुलित बल किंवा प्लावक बलाचं वेगवेगळं रूपांतर. त्यानंतर परिचय शास्त्रज्ञांचा. या तक्त्यामध्ये त्यांनी आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीने गणिती होते यांचा परिचय दिला आहे, ज्यांनी पायचं मूल्य हे आकडेमोड करून काढलेलं आहे. भौतिकशास्त्रात तर्फा, कप्पी, चाके यासारखी त्यांचे ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. भूमिती व यांत्रिकीकरणामधील त्यांचे काम त्यांना प्रसिद्धी देऊन गेले. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्त्वाचा शोध लागला. युरेका युरेका म्हणजे मला सापडले, मला सापडले असे ते ओरडत त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले. यानंतर पदार्थाची घनता व सापेक्ष घनता. घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. घनतेचं एकक एसआय पद्धतीत किलोग्राम किंवा मीटरचा वर्ग. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. मग ही सापेक्ष घनता काय असते? तर सापेक्ष घनता म्हणजे पदार्थाची घनता भागिले पाण्याची घनता. हे समान राशीचे गुणोत्तर प्रमाण असल्यास याला एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व म्हणतात. हा झाला आपला तिसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे बल व दाब. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, महत्त्वाची सूचना म्हणजे 14 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष कंप्लीट होत आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल हा एकाच व्हिडिओमध्ये प्रीमियर सुरू होईल सकाळी 10 वाजता. तर सर्वांनी पाहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला मात्र विसरू नका. अणूचे अंतरंग. आता पहिल्याच पेजवर माहीत आहे का तुम्हाला, या तक्त्यामध्ये खूप महत्त्वाची, ज्यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारून 2-3 वेळा प्रश्न विचारून झालेला आहे, ही माहिती आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करताना एक मर्यादा असते, असे भारतीय तत्त्वज्ञ कनाद म्हणजेच ख्रिस्तपूर्व 6वे शतक यांनी सांगितलेले आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणाने बनलेले असते त्याला कनाद मुनीने परमाणू असे म्हटले आहे किंवा असे नाव दिले आहे. त्यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत आहे. त्यानंतर ग्रीक तत्त्वज्ञ डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणाचे बनलेले असते व ह्या लहान कणाला कापता येत नाही. द्रव्याच्या लहानात लहान कण डेमोक्रिटस ॲटम असे नाव दिले आणि ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा. इसवी सन 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार
द्रव अणूंनी बनलेले असते व अणू हे अविभाज्य व अनाशवंत आहेत असं त्यांनी सांगितलं. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर थॉमसने प्लम पुडिंग अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मांडलेले प्लम पुडिंगचे प्रारूप. या प्रारूपानुसार, प्रारूप म्हणजे मॉडेल, या मॉडेलनुसार सर्व धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणभारित इलेक्ट्रॉन जडलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलित इलेक्ट्रॉनमधील ऋणभारामुळे होते. त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. त्यानंतर प्लम पुडिंग किंवा प्लम केक ह्या गोड खाद्यपदार्थ ख्रिसमस या सणात बनवतात. पूर्वी ख्रिस्त देशात ह्या पदार्थाला प्लम या फळाने सुकलेल्या तुकड्याने घालत, पण आता हल्ली त्याऐवजी बेदाणे किंवा खजूर वापरलं जातं असं सांगितले आहे. त्यानंतर रुदरफोर्डचं केंद्रकीय अणुप्रारूप 1911 मध्ये आलं, ज्यांनी 1911 मध्ये अणूचं केंद्रीकरण प्रारूप मांडलं. रुदरफोर्ड यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्रा ज्याची जाडी 10⁻⁴ मिलीमीटर एवढा घात घेऊन किरणोत्सारी मूलद्रव्याच्या उत्सर्जनात होणाऱ्या धनभारित अल्फा कणांचा मारा केला. तर मग त्यांना काय झालं, काय दिसून आलं तर सोन्याच्या पत्राभोवती असलेल्या प्रतिदीप्यमान पडदा लावून त्यांनी अल्फा कणाच्या मार्गाचा वेध काढला. जर अणूमध्ये धनभारित वस्तुमानाचे वितरण सर्व एकसमान असेल तर धनभारित अल्फा कणाचे पत्र्यातून परावर्तन होऊन अशी अपेक्षा होती की अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा मायनस कण पत्र्यातून आरपार सरळ गेले आणि काही अल्फा कण मूळ मार्गानेच लहान कोण्यामधून विचलित होऊन आणखी अल्फा कणाच्या मोठ्या कोण्यातून विचलित झाले आणि आश्चर्य म्हणजे 2000 पैकी अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला. आता हेच मी या चित्रातून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर रुदरफोर्डचं विकेंद्रीकरण तर झालं. केंद्रीकरणे अणुरूप हे रुदरफोर्डच्या अणुरूपातील ही त्रुटी नील बोर्स यांनी 1913 मध्ये अणुरूपातून दूर केली. आता नील्स बोर हे शास्त्रज्ञ झाले ज्यांनी 1913 मध्ये बोरच्या स्थायी कक्षा अणुप्रारूप हा एक सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स केंद्रकापासून विशिष्ट अंतरंग असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाच्या कक्षेमध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना केंद्रकाची ऊर्जा स्थिर असते. जर इलेक्ट्रॉन्स आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारत असतात तर फरकाइतका ऊर्जा शोषली जाते, तर बाहेरून कक्षेतून आतील कक्षेत उडी मारल्या जातात तर फरकाइतकी ऊर्जा उत्सर्जित होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. किती फरकाइतकी उत्सर्जित होते ऊर्जा जेव्हा ते आतमध्ये उडी मारतात आणि बाहेर उडी मारतात तेव्हा कमी होते. ही गोष्ट लक्षातच ठेवायची, जेणेकरून आपल्याला परीक्षेत यावर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. त्यानंतर अणूची संरचना. अणूची संरचना काय आहे तर केंद्रक व केंद्रकावरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यामध्ये 3 प्रकारच्या अणूचा समावेश होतो. त्यामध्ये केंद्रक हे धनभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकाच्या एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणू असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूऑन असं म्हटलं जातं, ज्यामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन हे दोघांचे मिळून न्यूऑन असं म्हटलं जातं. तर प्रोटॉन अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या ही मूलद्रव्याच्या अणुअंक असून त्याला Z या संज्ञेनं दर्शवले जाते. यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या या मूलद्रव्याच्या अणुअंक म्हणून डॅश या संज्ञेने ओळखलं जातं, तर ते Z या संज्ञेनं ओळखलं जातं.
1 डाल्टन म्हणजे 1.66 गुणिले 10⁻⁻27 kg होय. हायड्रोजनच्या एक अणूचे वजनसुद्धा सुमारे 1 इतके आहे. त्यानंतर न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. उदासीन म्हणजे ज्याला काहीच घेणं देणं नसतं, त्याला आपण उदासीन म्हणू शकतो. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येची n ही संज्ञा वापरली जाते. आता केंद्रकात जेव्हा न्यूट्रॉन दाखवायचे असतात तेव्हा n ही संज्ञा वापरली जाते. कुठल्या गोष्टी प्लस आहेत म्हणजेच धनभारित आहेत, कुठल्या ऋणभारित आहेत, त्याचबरोबर अणूच्या केंद्रकाला काय म्हटलं जातं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला तर तो आपल्याला त्यावर उत्तर देता यावं. आता यानंतर केंद्रकाबाहेरील भाग, ज्याला अणूच्या संरचनेच्या केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पातळी यांचा समावेश होत असतो. यामध्ये इलेक्ट्रॉन हा ऋणभारित अवाणू असून त्याचा निर्देश हा E म्हणजेच या संज्ञेने केला जातो. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एकक ऋणभार असतो. इलेक्ट्रॉनमध्ये वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता एक सगळ्यात महत्त्वाचा तक्ता आहे, जो तक्ता अपूर्ण होता पण मी तो पूर्ण केला आहे, ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला आहे, म्हणजे कवचातील इलेक्ट्रॉनची धारकता. आता त्याचं सूत्र आहे 2n². त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढता येते. पहिली कवच ज्याला किंवा पहिली कक्षा किंवा कवच K म्हटलं जातं. मग 2 गुणिले 1² म्हणजे पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल तर ती 2 असेल. दुसऱ्या कक्षेत ज्याला L म्हटलं जातं 2 गुणिले 2² मग 2² किती आहे 4. 4 गुणिले 2 किती झाले 8. म्हणजे दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर तिसऱ्या कक्षेत 18 आणि तिसऱ्या कक्षेला M म्हटलं जातं आणि चौथ्या कक्षेला N, ज्या कक्षेत 32 इलेक्ट्रॉनची संख्या असते. आपण K, L, M, N या कवचामध्ये अनुक्रमिकेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात समजून घेतलं. आता कवचाच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये वितरण होते. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनच्या कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनचे स्वरूपण होय. ही व्याख्यासुद्धा लक्षात ठेवायची इलेक्ट्रॉनच्या स्वरूपणाची. त्यानंतर संयुजा म्हणजे काय तर संयुजा म्हणजे एक अणू तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे संयुजा म्हणता येईल. यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात. अणूची संयुजा त्यांच्या बाह्यतम कक्षाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर ठरत असते आणि त्यामुळेच बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं म्हटलं जातं. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये ज्या मूलद्रव्याचे संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 4 किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्या एवढीच असते. याउलट ज्या मूलद्रव्यात 4 किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ती उणिवेची संख्या म्हणजे मूलद्रव्याची संयुजा आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे कारण यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर समस्थानिके. आता समस्थानिके म्हणजे काय तर एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न भिन्न वस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. जसं की आता आपण कार्बनचा भाग बघतो. कार्बन ला 3 समस्थानिके आहेत, जसं की C12, C13 आणि C14. आता यांचे वेगवेगळे कार्यसुद्धा आहेत.
ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. आणि हायड्रोजनचे एकूण 3 समस्थानिके आहेत, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. हायड्रोजनचे 3 समस्थानिके, कार्बनचे 3 समस्थानिके आणि यांचे कार्यसुद्धा वेगवेगळे असतात. समस्थानिकांचा उपयोग काय असतो, तर काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात, त्यामुळे त्यांचा उपयोग विविध क्षेत्रात केला जातो, जसं की औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र आणि संशोधन क्षेत्र. आता युरेनियम 235चा उपयोग केंद्रकीय विखंडन किंवा वीज निर्मितीसाठी केला जातो. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावरील उपचारासाठी सुद्धा काही मूलद्रव्याचा समस्थानिके उपयोग केला जातो, ज्यामध्ये कोबाल्ट 60 आहे. त्यानंतर ग्वायटर या थायरॉईडच्या ग्रंथीच्या आजारासाठी उपचारामध्ये आयोडीन 131चा सुद्धा उपयोग केला जातो. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो, ज्याला सोडियम 24 असं म्हटलं जातं. अन्नपदार्थाचे मूळ जीवाणूपासून परीक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्याचा उपयोग होतो. त्यानंतर मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे, जिला भारतात थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतातील वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी थोरियम 232 पासून त्याचबरोबर युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्याची योजना विकसित केलेली आहे. हा झाला आपला अणूचे अंतरंग चॅप्टर. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, हा व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, जो की आपल्या परीक्षेमध्ये थेट प्रश्न घेऊन येतो. कण एकसारखे आहेत की वेगळे आहेत व कशापासून बनलेले आहेत यानुसार द्रव्याचे 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स, संयुग म्हणजे कॉम्प्लिमेंट्स आणि मिश्रण म्हणजे मिक्सचर असे 3 पडतात. तर मूलद्रव्य, आता आपण मूलद्रव्य पाहत असताना मूलद्रव्याचा घटक पदार्थ हा एकच व तो म्हणजे नेहमी मूलद्रव्य स्वतः असतो. मूलद्रव्याचे सर्व अणू किंवा रेणू एक समान असतात. मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. वेगवेगळ्या मूलद्रव्याचे रेणू आणि अणू हे वेगवेगळे असतात. त्यानंतर संयुग किंवा कॉम्पोनंट्स. आता संयुग काय असते किंवा कशाला आपण संयुग म्हणतो, तर संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो नेहमी संयुग स्वतः असतो. संयुगाचे सर्व रेणू एक समान असतात. त्याचबरोबर संयुगाच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. संयुगातील घटक मूलद्रव्याचे प्रमाण हे ठराविक असते. त्याचबरोबर संयुगाचे गुणधर्म हे घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असते. यानंतरचा प्रकार द्रव्याचा म्हणजे मिश्रण होय. आता मिश्रणाचे काय किंवा कशाला मिश्रण म्हणतात, तर मिश्रणाचे घटक पदार्थ हे 2 किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुग मिळून मिश्रण बनत असतं. तर मिश्रणातील रेणू आणि अणू 2 किंवा अधिक प्रकारचे असतात. त्याचबरोबर मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न रासायनिक बंधाने न जोडलेले असतात व मिश्रणातील घटक पदार्थाचे प्रमाण बदलू शकते. त्याचबरोबर मिश्रणाचे त्यांचे घटक पदार्थाचे गुणधर्म रोखले जातात. आता ही झाले मूलद्रव, संयुग आणि मिश्रण द्रव्याचे 3 प्रकार. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण आपल्याला जरी डायरेक्ट यातून प्रश्न येत नसेल तरी ह्या गोष्टी समजून घेतल्या की आपल्याला प्रश्न सोडवायला मदत होते. पण माहीत आहे का, तक्त्यामध्ये आपल्याला पाणी एक संयुग आहे यावर माहिती दिली आणि यावर प्रश्न हमखास येतो. तर पाणी एक संयुग आहे. शुद्ध पाणी हे हायड्रोजन
व ऑक्सिजनच्या मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगातून बनलेले संयुग आहे. पाण्याचा स्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्याचे वजनी प्रमाण. आता ऑक्सिजनचं प्रमाण व हायड्रोजनचं, ऑक्सिजन 8:1 असे असते. हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे व ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. मात्र हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या वायुरूप मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगानं बनलेलं पाणी संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशील नसते व ज्वलनास मदतही करत नाही. उलट पाण्यामुळे आग विझली जाते. ही गोष्ट आपण रोजमर्राच्या जिंदगीमध्ये पाहतच असतो. त्यानंतर दूध एक मिश्रण. आता दूधसुद्धा एक मिश्रण आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. दुधामध्ये काय काय असतं बरं? दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखीन काही नैसर्गिक पदार्थ असतात, ज्यामुळं दूध हे एक मिश्रण बनत असतं. दुधाचे स्रोताप्रमाणेच दुधातील विविध घटक पदार्थाचे प्रमाण वेगवेगळे असते. जसं की गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 3 ते 5% असते, तर म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 9% इतकं स्निग्ध पदार्थाचं प्रमाण असतं. दुधात निसर्गतःच पाणी हा घटक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे दूध द्रव अवस्थेत असतं. तर दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील दुग्ध शर्करा, जिचं नाव लॅक्टोज आहे, या पदार्थामुळे असते. म्हणजेच घटक पदार्थाचे गुणधर्म दुधात रोखले जातात. यानंतर हे नेहमी लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये एका स्थायूचे एकत्रित असलेले किंवा एका पात्रात असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. जसं की दगडांचा ढीग, द्रवरूप पदार्थ व त्याच्या विरघळलेल्या सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था असते. जसं की समुद्रातील पाणी जे खारं असतं त्याच्यामध्ये मीठ असतं, पण ते एकत्र तयार झालेलं असतं. एका द्रव्याच्या किंवा एकत्रित किंवा एका पात्रात असलेल्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था असते. जसे की पावसाचे थेंब किंवा एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रव्याच्या प्रावस्थेला स्वतंत्र असं. जसं की तेल आणि पाणी. तेल वर तरंगतं आणि पाणी खाली असतं. मग ते द्रव स्थिती दोन्ही आहेत, पण ते वेगवेगळे आहेत. एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था असते, जिला आपण हवा म्हणतो. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये वैज्ञानिक 18व्या व 19व्या शतकात संयुगाचे संघटनामधील अनेक प्रयोग केले व त्यानुसार मूलद्रव्याच्या संयुजा शोधून काढल्या. हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याचे संयुजा एक आहे असे मानून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्याच्या संयुजा ठरवल्या. आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. मला या सत्रामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात स्वतंत्रते देवीचा पुतळा आहे. मूळ पुतळा हा तांब्याच्या पासून बनवलेला आहे, पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो. त्याचं कारण की हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया होऊन तांब्यासोबत हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट तयार झालेलं आहे, त्यामुळं तो हिरव्या रंगाचा दिसत आहे. आणि क्षरण एक उत्तम उदाहरण आहे. ते म्हणजे क्षरण म्हणजे झिजलेल्या वस्तूचं किंवा अभिक्रिया झालेल्या वस्तूचं ते एक चांगलं उदाहरण आहे असं त्यातून त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर राजधातू किंवा नोबल मेटल, सोने, चांदी, प्लॅटिनम आणि यासारखे काही धातू राजधातू आहेत, जे की निसर्गात मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळत असतात. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण करण्याची अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नसते. मग या धातूचा उपयोग काय? तर सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा मुख्यतः अलंकार बनविण्यासाठी होतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता सोन्याचे भाव कसे आकाशाला जाऊन टेकलेले आहेत. सोन्या चांदीचे पदकेही तयार केले जातात.
त्याचबरोबर प्लॅटिनियम व पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून केला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे, ज्यामध्ये कॅटलिस्ट म्हणून प्लॅटिनियमचा उपयोग केला जातो. आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काय वापरलं जातं बरं? तर सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गतः मूलद्रव्य स्वरूपात आढळत असतो आणि त्याचं 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोनं. शुद्ध सोनं हे मऊ असतं, हे तर आपल्याला माहीत आहे. मग दागिने कुठल्या कॅरेटनं करतात? तर 22 कॅरेटनं हे दागिने तयार केले जातात. आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी टक्केवारी काय आहे? 24 कॅरेट म्हणलं की 100% मौसूद असं सोनं असतं. त्यानंतर 22 कॅरेट म्हणलं की 91.66 आणि 18 कॅरेट म्हणलं तर 75% शुद्धता असते त्याची आणि 14 कॅरेट म्हणलं की 58%, 12 कॅरेट म्हणलं की 50% आणि 10 कॅरेट म्हणलं की 41.66% एवढी शुद्धता त्या सोन्याची असते. मग क्षरण ही काय भानगड आहे? तर क्षरण म्हणजे धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुग तयार होते, त्याला आपण क्षरण म्हणतो. किंवा या प्रक्रियेतून धातूवर परिणाम होऊन ते झिजतात, याला आपण क्षरण म्हणू शकतो. जसं की मी माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये स्वातंत्र्य देवीचा अमेरिकेतला पुतळा सांगितला त्याप्रमाणे. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला या दुसऱ्या पेजच्या सत्रामध्ये दिल्लीतील कुतुब मिनार परिसरातील सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकाकीत आहे, कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केलेला आहे. त्यात लोह्यामध्ये अल्प प्रमाणात कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळलेला आहे, त्यामुळे तो जशाच्या तसाच आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची, कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस जर लोहामध्ये अल्प प्रमाणात मिसळलं तर तो दीर्घकाळासाठी चकाकतो. त्यानंतर स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर केला जातो. तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभा चिरा गेलेल्या पाहता, त्यामागे एकच कारण आहे की त्यामध्ये तांब्याचा वापर केलेला असतो. यानंतर 8वा धडा आहे प्रदूषण आणि हा धडा पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये हवेच्या प्रदूषणाची मुख्य कारणे सांगितलेली आहेत, जसं की नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण. तर नैसर्गिक कारणामध्ये 5 गोष्टी आहेत ज्यामुळे हवेचे प्रदूषण होते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात, जसं की हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर डाय, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प व धूलिकण. त्यानंतर भूकंपामुळे सुद्धा हवा प्रदूषण होत असतं. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतरंगातील किंवा पोटातील विषारी वायू पाण्याच्या वाफ तयार करून बाहेर पडतात आणि ते हवेत मिसळतात. त्यानंतर वाळवंटी व धूळची वादळे हे सुद्धा हवेचं प्रदूषण करत असतात, ज्यामध्ये धूळ, केर कचरा, माती, परागकण आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळून प्रदूषण करत असते. वणवा पेटल्याने सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. वाळव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो आणि त्यामुळे प्रदूषण होत असतं. आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळल्याने, उदाहरणार्थ काही जीवाणू, कवकामुळे बीजाणू हवेत मिसळतात आणि हवेचं प्रदूषण करतात. ही झाली नैसर्गिक कारणे. पण मानवनिर्मित कारणे सुद्धा हवेचं प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत आहेत, हे तर आपल्याला माहीत आहेत. पण ती कुठली? तर इंधनाचा वापर. जर दगडी कोळसा, लाकूड, LPG, राखेल, डिझेल, पेट्रोल यासारखा वापर केला तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात व हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा, उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे सुद्धा
विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडून किंवा गंधकाची भस्मे नायट्रोजन ऑक्साईड वातावरणात मिसळून हवेचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट यातून सुद्धा हवेचं प्रदूषण होत असतं. ही पाहिली आपण नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे हवेच्या प्रदूषणाची. आता आपण हवेतील वेगवेगळी प्रदूषके, त्यांचे स्रोत आणि त्यांचा होणारा मानवी जीवनावर परिणाम पाहणार आहोत. तर पहिलं आहे सल्फर डायऑक्साईड, ज्याचं रेणुसूत्र आहे SO2. त्याचे स्रोत म्हणजे ही कुठून उत्पत्ती होते सल्फर डायऑक्साईडची, तर कारखाने ज्या ठिकाणी कोळसा व खनिज तेल इंधनाचा वापर केला जातो या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड निर्मिती होते. मग याचा मानवी जीवनावर काय परिणाम आहे, तर मानवी जीवनावर डोळ्याचा दाह म्हणजे डोळ्याची आग होते किंवा जळजळ होते. त्याचबरोबर श्वासोच्छ्वास मार्गाचा दाह म्हणजे दमा, अस्थमा वगैरे आजार होतात. त्यानंतर अतिरिक्त कफ निर्मिती होते. त्यानंतर खोकला, दमा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी सल्फर डायऑक्साईडमुळे होत असतात. त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साईड, आता वाहन आणि कारखान्यातून जो धूर निघतो त्यामधून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, ज्यामुळे रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट होत असते. त्यानंतर नायट्रोजनची ऑक्साईडे, वाहनाच्या धुरामधून नायट्रोजनची ऑक्साईडेसुद्धा निघतात, ज्यामुळे फुफ्से व श्वसन मार्गाचा दाह म्हणजेच दमा वगैरे होत असतो. त्यानंतर उद्योग व वाहनाच्या धुरीमधून हवेत मिसळणारे कणरूप पदार्थ असतात, ज्यामुळे श्वसनाचे रोग होतात. त्याचबरोबर धूळ ही उद्योग व वाहनामधून निर्मिती होते, ज्यामुळे सिलिकासिस व्याधी होत असतात. त्याचबरोबर आपण जी रासायनिक कीटकनाशके वापरतो त्यामधून मनोबल दुर्बल्य आणि दीर्घ श्वासामुळे, जर ते दीर्घ श्वास घेतला त्या कीटकनाशकाचा तर त्यामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. त्यानंतर मिथेन वायू, ज्याचं रेणुसूत्र आहे CH4, जो कारखान्यातून हवेच्या वायुगळतीतून होत असतो. यामुळे विषबाधा, त्वचेचे कर्करोग, दमा, श्वसनाचे विकार होत असतात. यानंतर आम्लवर्षा, ज्यावर आयोगाने एक वेळा प्रश्न विचारून झालाय. आम्लवर्षा कशामुळे होते, तर कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल व नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पाण्याचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस किंवा वर्षा बर्फ पडतो त्याला आम्लवर्षा असं म्हटलं जातं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. आता CO2 या पृथ्वीच्या वातावरणात वर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रित यांना हरितगृह वायू म्हणतात. कशाला? CFC, मिथेन वायू आणि नायट्रस ऑक्साईड व CO2 यांना हरितगृह वायू म्हणतात. यावर सुद्धा आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये सल्फरयुक्त हवा प्रदूषकांचा रंगकाम, तेलचित्र आणि नायलॉन कापड, सुती कापडे, रेयॉन कापड, कातडी वस्तू आणि कागद यावर परिणाम होऊन त्याच्या रंगात बदल घडवून आणते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सल्फरयुक्त हवा कशाचा रंग बदलू शकते, तर तेलचित्र, नायलॉन कपडा, सुती कपडे, रेयॉन, कातडी वस्तू आणि कागद. त्याचबरोबर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये हवेच्या गुणवत्तेचा इंडेक्स म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्ससुद्धा काय आहे हे सांगितलेलं आहे. आपल्या शहरातील हवा कितपत प्रदूषित झाली आहे ही गोष्ट नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील CO2, CO, NO2, भूपृष्ठाजवळील हवेत असलेला ओझोन
कणीय पदार्थ वगैरे वायूंचे प्रमाण दररोज मोजले जाते व मोठ्या शहरांमध्ये जास्त रहदारी असल्यामुळे मुख्य चौकात हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दर्शविणारे फलक लावले जाते, ज्यातून आपल्याला हवेची गुणवत्ता कळत असते. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात कातडी कामासाठी अनेक केंद्रे आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी किंवा पालर या नदीत सोडले जाते, त्यामुळे या नदीला पालझर असे म्हटले जाते. पालझर या शब्दाचा अर्थ गटारी नदी असा आहे. वा चॅप्टर पेशी व पेशी अंगके पाहणार आहोत. हा खूप बायोलॉजीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, तसंच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा चॅप्टर खूप महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये पहिल्याच पेजवर आपल्याला पेशीभित्तिका म्हणजेच सेल वॉल याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामध्ये ते सांगतात की सेल वॉल शैवाल कवच व वनस्पती पेशीभोवती आढळते. प्राणी पेशीला पेशीभित्तिका नसते आणि पेशीभित्तिका म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण होय. पेशीभित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकापासून बनलेली असते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिगेज, सुब्रेनियम, क्युटिन अशा बहुवार्षिके पेशीभित्तिकेत तयार होतात. पेशीला आधार देणे व पेशीच्या जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशीभित्तिकेचं मुख्य कार्य आहे. त्यानंतर पेशीपटल किंवा त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणतात. आता ह्याचं कार्य काय, तर हे पेशीभोवती असणारे पातळ व नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळं ठेवणं हे याचं मुख्य कार्य आहे. स्प्लुरिल मेद्याच्या 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनाचे रेणू अशी प्रपटलाची रचना असते. प्रपटल काही ठराविक पदार्थांना ये-जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निरीक्षक पटल असं म्हटलं जातं. आपल्याला या गोष्टीवर प्रश्न बनू शकतो. निरीक्षक पारपटल कशाला म्हणतात, तर ते आहे फॉस्फोलिपिड, याला निरीक्षक पटल असं म्हणतात. आणि त्यानंतर आपल्याला पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया कुठल्या कुठल्या आहेत, तर विरसन आणि पसरण या पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया आहेत. यानंतर पेशी अंगके किंवा सेल ऑर्गन्स, तर विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होत. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत असं आपल्याला म्हणता येईल. प्रत्येक अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त पटल असते. केंद्रक व हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीनं आपल्याला पाहता येतात. मग त्यांचं कार्य काय असतं, तर पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यावर नियंत्रण ठेवणं, त्याचबरोबर जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणं हे पेशी अंगकाचं कार्य असतं. त्याचबरोबर माहीत आहे का, या तक्त्यामध्ये आपल्याला रक्तातील लोहकणिका किंवा लोहरक्तकणिकामधील RBC केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. वनस्पतीच्या रक्तवाहिनीतील चाळणी नलिकेमधील केंद्र नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्नपदार्थाचे वहन सोपे होते. ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लास्टिक रेटिक्युलम ह्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात. मग यांचं कार्य काय आहे, तर पेशीला आधार देणारे चौकट म्हणून याला ओळखलं जातं. त्याचबरोबर प्रथिनाचं वहन करण्यासाठी सुद्धा आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लास्टिक रेटिक्युलम याचा वापर होता. त्याचबरोबर अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरातील
असलेले विषारी पदार्थ जलीय द्रावणातून बाहेर टाकले जाते, ते ह्याचं मुख्य कार्य आहे. यानंतर गोल्गी किंवा गोल्गी संकुल. गोल्गी संकुल नेमकं काय आहे त्या अगोदर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. कॅमिओ गोल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गोल्गी संकुलाचे वर्णन केले किंवा त्यालाच काळी अभिक्रिया रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व ह्या तंत्रांनी त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. चेतासंस्थेची रचना या अभ्यासासाठी स्कॉटी योग कॉजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. मग हे गोल्गी संकुल काय आहे तर एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळी कोशिकेपासून गोल्गी संकुल बनत असते. या कोशिकांना कुंडे असं म्हणतात. कुंड्यामध्ये विविध प्रकारचे विकरे असतात. आंतरजालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पटिकामध्ये बंदिस्त होतात आणि पेशीद्रव्यामार्फत या पटिका गोल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंड्यांमध्ये पाठवले जाते. मग यांचं कार्य काय आहे या गोल्गी संकुलाचं तर गोल्गी संकुल हे पेशीतील स्त्रीवी अंगक आहे. त्याचबरोबर पेशीत संश्लेषण झालेले विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करतात. त्यांना पेशीमध्ये काही पेशीबाहेर अनपेक्षित किंवा अपेक्षित ठिकाणी पोहोचवलं जातं. रिक्तिका व स्त्रीवी पटिका यांची निर्मिती करते. त्याचबरोबर पेशीभित्तिका, प्रपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस ते मदत करत असते. आणि पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. तिलाच मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यांचे पचक विकरे असतात. मग या लयकारिकेचं कार्य काय आहे तर लयकारिकेचं कार्य आहे रोगप्रतिकार यंत्रणा, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना नष्ट करणे, उद्ध्वस्त करणारे पथक आहे असं म्हटलं जातं. लयकारिकेंना जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ लयकारिकेमार्फत बाहेर टाकलं जातं आणि आत्मघातकी पिशव्या म्हणजेच पेशी जुनी किंवा खराब झाली असेल तर लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. त्याचबरोबर उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद याचे पचन करत असतात. यानंतर तंतुकणिका. तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जा केंद्र सुद्धा म्हटलं जातं. यावर आयोगाने प्रश्न विचारून झालाय. तर लोह रक्तकणिकेत तंतुकणिका नसतात. त्यामुळे त्या पेशी जे ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. तंतुकणिकेच्या बाह्य आवरण हे सच्छिद्र तर आतील आवरण हे घड्यांनी बनलेलं असतं. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जलीय सदृश्य द्रावणात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषण करू शकतात. तंतुकणिका पेशीतील कर्बोदक व मेदाच्या विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेल्या सर्व ऊर्जा ATP द्वारे म्हणजेच एडेनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात साठवते. प्राणीपेशीपेक्षा वनस्पती पेशीतील तंतुकणिकेची संख्या कमी असते. यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. यानंतर तंतुकणिकेचं कार्य काय तर ते ATP हे ऊर्जा सदृश्य संयुग तयार करते. त्याचबरोबर ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचं संश्लेषण करत असते. त्यानंतर रिक्तिका. आता पेशीतील
घटक द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय. रिक्तिकेचं कार्य काय आहे तर पेशीच्या प्रसरणातील दाब नियंत्रित करणे, त्याचबरोबर चयापचय क्रियेत बनलेली उत्पादके जसं की ग्लायकोजन, प्रथिनं, पाणी साठवणं. त्याचबरोबर प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचवण्यापूर्व साठवले जाते. त्यानंतर चौथं आहे वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठर व दृढता देतात. यानंतर लवके. आता वनस्पतीच्या भागात लवकांचा रंग काय असतो तर वनस्पतीच्या भागात हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, निळा, गडद गुलाबी हा लवकांचा रंग असतो. तर रंगद्रव्य म्हणून हरितद्रव्य, क्लोरोफिल किंवा कॅरोटीन, झॅलोफिल, अँथ्रोसायनिन्स आणि बिटालिस हे रंगद्रव्ये म्हणून कार्य करत असतात. त्यानंतर आता हरित लवक किंवा सायटोप्लाझम. तर हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकात रूपांतरित होऊ शकतात. जसं की हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यानंतर हरितद्रव्य नष्ट होऊन तर लायकोपीन तयार झाल्याने लाल रंग तयार होतो. आता लायकोपीन तयार झाल्यानं लाल रंग टमाट्याला तयार भेटतो. या गोष्टीवर आयोग प्रश्न विचारू शकतो. मग या लवके किंवा लवकांचं कार्य काय असतं तर हरित लवके ऊर्जा, सौर ऊर्जा शोषून घेतात व रासायनिक ऊर्जेत त्याचं रूपांतर करून अन्न तयार करत असतात. तर वर्ण लवकामुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण करते व साठवण करते. तंतुकणिका लवके यामध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वतःची प्रथिने स्वतः तयार करू शकतात. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. हा धडा खूप महत्त्वपूर्ण आहे ज्याचं नाव आहे पेशी व पेशी अंगके. यानंतर दृश्य केंद्रकी पेशी. हिचा आकार 5 ते 100 मायक्रोमीटर असतो. गुणसूत्राची संख्या एकापेक्षा जास्त असते. तर केंद्रक हे केंद्रक पटल, केंद्रकी व द्रव्य आणि असलेले सुस्पष्ट केंद्रक असते. त्याचबरोबर तंतुकणिका लवके असतात दृश्य केंद्रकीमध्ये. याचं उदाहरण पाहायचं झालं तर उच्च विकसित एकपेशीय किंवा बहुपेशीय वनस्पती व प्राण्यांमध्ये दृश्य केंद्रकी पेशी आढळतात. त्याचबरोबर अधिकेंद्रकीय पेशीचा आकार हा 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा असतो. त्यामध्ये गुणसूत्र हे एकच असतं आणि केंद्रक सदृश्य केंद्रभाग असते. आवरणयुक्त अंगके असतात व जीवाणू हे अधिकेंद्रकीचं मुख्य उदाहरण म्हणता येईल. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर